कसा ठेवलाय ते लक्षात ठेव. तो हात असं ठेव, या साईडला ठेव. बेसिकली इथे स्प्लीन चक्र असतं. आपले जे 7 चक्र आपल्याला माहिती आहे, ॲक्च्युली 114 असतात. 7 मेजर आहेत. 8वां चक्र स्प्लीन चक्र, तिथून एनर्जीची देवाणघेवाण होत असते. सो आता आपण आपलं कॉम्पिटिशन नाही आहे, प्रयोग आहे. तू ताकद लाव, मी पण ताकद लावते. तू थांबव मला. रेडी? छान ताकद आहे. हां, मस्त ताकद आहे. आता एक काम कर, चप्पल घालून ये इथे. तुझं नाव सांग बेटा. रीना. लाव परत असं सेम 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 तसंच कर. तो हात तसंच ठेव, हे असंच ठेव. रेडी? लाव ताकदला. कर एकदा अजून प्रयत्न कर. रेडी? जमिनीशी संपर्क असल्यावर माणसात ऊर्जा आहे. आपल्या घरी इलेक्ट्रिफिकेशन करतो तेव्हा अर्थिंग असतं, आणि आपल्या अर्थिंगचं काय विचारच करत नाही, ते कट होऊन जातं त्याच्याने. एक बेअरफूट नावाची पुस्तक आहे आणि बेअरफूट कम्युनिटी पण आहे. बेअरफूट म्हणजे नंगे पाव, चप्पल घालत नाही. मी पण घालत नाही खूपदा चप्पल, आणि माझी चप्पल आहे त्याला सोलिंग नाही आहे, त्याला अर्थिंग आहे. सो हे याच्याने हे होतं. सो बेसिकली आपण हे एक अनुभव बघितलं की आपण धरती मातेशी आपलं संपर्क तुटला तर काय होतं हे आपण बघितलं. अजून एक प्रयोग करू बेटा. एक कोणीतरी बेटा ते हे सिमेंट ब्लॉकवर उभं राहून डेमो बघ. तुझी ताकद वाढली की कमी झाली, काय झालंय? रेडी? लावलीच नाही का ताकद? लावली. लाव परत. रेडी? ये धरती मातेवर, म्हणजे ये पुढे तुझ्या ऑरामध्ये, कारण ते येणार नाही तर. चल कर परत असं. रेडी? कर परत एकदा. तू सुरुवातीला लावली नव्हती वाटतं ताकद. हां लाव. रेडी? काय झालं? आता हे बघ तुझी ना अशी आपण चालेल. तुझी एनर्जी मोजली तर हात दाखव दोन्ही. थोडी इकडे ये बेटा. काय करतेस तू? अरे मोठी आहेस तू. क्या बात आहे. मस्त एनर्जी आहे. 80% एनर्जी आहे. जा सिमेंटवर बेटा. कोण कोण सिमेंटच्या घरात राहतं? 100%. सगळेच राहतात. काय होतं म्हणजे बघा, आणि तुम्ही स्वतः पण आता अनुभव घ्या. आणि मला जेव्हा ही गोष्ट कळली होती 10 वर्ष आधी, माझं नाशिकमधलं घर आणि ऑफिस जे आहे, म्हणजे मी फरशी पण उखडून काढली आणि शेणाने सारवलेलं आहे. पूर्ण भिंती, पूर्ण फरशी शेणाने सारवलेलं आहे. आत्ता मी 6 महिन्यापासून अंजनेरीमध्ये राहते, जंगल फार्म हाऊसमध्ये. तिथे शेणामातीचं घर बांधायचं बाकी आहे, पण मी दिवसभर बाहेरच राहते. पण छोट्या गोष्टी जर आपल्याला कळल्या ना, तर मग आपण करू शकणार. सर तुम्हाला अनुभव घ्यायचं होतं.